स्वागतम। वर्ग चौथा, विषय मराठी, पाठ 13वा, द्रोण शिष्य एकलव्य। स्वाध्याय। समानार्थी शब्द। दृश्य, दिसणारे। धनुर्विद्या, तीरंदाजी। प्रयत्न, मोठा यत्न। पुतळा, प्रतिमा। आशीर्वाद, शुभेच्छा। कौशल्य, चातुर्य। गुच्छ, जुडी। झोपडी, गवतारू घर। श्रद्धा, विश्वास। श्रम, मेहनत। स्तब्ध, निश्चल। एकनिष्ठ, इमानी। शिष्य, विद्यार्थी। विरुद्धार्थी शब्द। आवड विरुद्ध नावड। बंद विरुद्ध चालू। नकार विरुद्ध होकार। प्रेमाने विरुद्ध रागाने। आकाश विरुद्ध पाताळ। आशीर्वाद विरुद्ध शाप। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य होते। धनुर्विद्येची एकलव्याला फार आवड होती। एका डोंगराळ जंगलात भिल्लांचे राज्य होते। एका वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, एकलव्य हा कुणाचा मुलगा होता? उत्तर, एकलव्य हा हिरण्यधनुचा मुलगा होता। प्रश्न दुसरा, द्रोणाचार्य कोणाचे गुरु होते? उत्तर, द्रोणाचार्य कौरव पांडवांचे गुरु होते। प्रश्न तिसरा, एकलव्याला कशाची आवड होती? उत्तर, एकलव्याला धनुर्विद्येची आवड होती। दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, एकलव्य द्रोणाचार्यांकडे का गेला होता? उत्तर, कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य हे धनुर्विद्येत फारच पारंगत होते। ते आपल्या शिष्यांनाही तसेच पारंगत करीत होते। त्यांची ही कीर्ती ऐकून एकलव्य द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी गेला होता। प्रश्न दुसरा, एकलव्याने कोणता निश्चय केला? उत्तर, एकलव्याला धनुर्विद्येची फार आवड होती। धनुर्विद्या शिकण्यासाठी तो द्रोणाचार्यांकडे गेला, पण द्रोणाचार्यांनी त्याला धनुर्विद्या शिकण्यास नकार दिला। तेव्हा एकलव्याने रानात जाऊन स्वतः धनुर्विद्या शिकण्याचा निश्चय केला। प्रश्न तिसरा, एकलव्य धनुर्विद्या कशी शिकला? उत्तर, एकलव्याने रानात जाऊन झोपडी बांधली, मातीचा द्रोणाचार्यांचा पुतळा तयार केला व तो रोज सकाळी लवकर उठे, पुतळ्याला नमस्कार करी, नेम धरून धनुष्यबाणाचा सराव करी। अशा प्रकारे एकलव्य धनुर्विद्या शिकला। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।